नमस्कार, दीप न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। भारती शिपयार्ड कंपनीला आमदार योगेशदादा कदम यांचा पत्रकार परिषद घेऊन थेट इशारा। खासदार विनायक राऊत यांच्याकडून वाशिष्ठी डेअरीचा गौरव। प्राथमिक शिक्षक समितीतर्फे खेडमध्ये विद्यार्थी गुणगौरव आणि शिक्षक सन्मान सोहळा। खेड न्यायालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न आणि खेडजाई मातेला आमदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते अभिषेक। आता पाहूया सविस्तर वृत्त। भारती शिपयार्ड कंपनीला आमदार योगेशदादा कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन दिला थेट इशारा। कामगार आणि ठेकेदारांचा पूर्ण हिशोब झाल्याशिवाय कंपनीला किलोभर लोखंडही हलवू देणार नाही, अशी भूमिका आमदार योगेशदादा कदम यांनी यावेळी मांडली। आणि ही कंपनी गेली अनेक वर्ष ही कंपनी बंद आहे। कोर्टामार्फत तिचे लिक्विडेशनचे आदेश निघाले, लिक्विडेशनला कंपनी गेली आणि लिक्विडेटरकडनं आता ती प्रोसेस जवळपास पूर्णत्वास जाते। भारती शिपयार्ड ही कंपनी लिक्विडेशनला गेल्यानंतर आता कंपनीचं नाव मला माहिती नाही, परंतु एका कंपनीने तो व्यवहार काहीतरी पूर्ण केला असं आम्हाला समजतंय। व्यवहार म्हणजे लिक्विडेशनची प्रोसेस जी आहे ती पूर्ण केली असं मला समजतंय। आणि 176 कोटीने भारती शिपयार्ड ही कंपनी दुसऱ्या कंपनीने विकत घेतलेली आहे। मुळात ही कंपनी चालू व्हावी ह्यासाठीचे प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून मी देखील करत होतो, पालकमंत्री देखील करत होते। परंतु आता जे चित्र दिसतंय किंवा जी माहिती आम्हाला मिळते त्यानुसार संपूर्ण कंपनीचा जो स्क्रॅप आहे किंवा जिथे स्क्रॅप आहे ते उचलून घेऊन जायचं आणि स्क्रॅपच्या माध्यमातून ते जो काही व्यवहार आहे तो पूर्ण करायचा, असं एकंदरीत आम्हाला माहिती मिळते। आज आपण सर्वांना बोलण्याचं कारण एकच आहे, तिथल्या स्थानिक कामगारांचा आणि कॉन्ट्रॅक्टर जे होते ज्यांनी भारती शिपयार्डमध्ये अनेक वर्ष काही तिथे कोणी लेबर पुरवले होते, कोणी काही कामं केली होती, अशा कामगारांचे आणि तिथल्या कॉन्ट्रॅक्टरदारांचे माझ्या माहितीप्रमाणे जी माहिती मला मिळालेली आहे कामगारांच्या मार्फत आणि कॉन्ट्रॅक्टरदार आहेत त्यांच्या मार्फत, जवळपास 15 ते 17 कोटीचं देणं हे भारती शिपयार्डचं ह्या कामगारांना होतं। त्यामध्ये अनेक कामगारांचे पगार आहेत आणि अनेक कॉन्ट्रॅक्टरदारांची बिलं आहेत। मुळात लिक्विडेशनची प्रोसेस जर का आपण कायदा बघितला तर कामगारांचा पगार आणि कॉन्ट्रॅक्टरांचे जे पैसे देणं आहे ते लिक्विडेशनच्या प्रोसेसमध्ये, म्हणजे ज्या वेळेला जुनं देणं ज्याला ह्या नवीन कंपनीने देण्याची वेळ येईल त्याला कामगार आणि कॉन्ट्रॅक्टर हे सर्वात शेवटी आहेत। आणि म्हणून मला भीती अशीच आहे की त्या कायद्याचा उपयोग करून घेऊन ही नवीन कंपनी कामगारांची लूट करेल किंवा कामगारांचे देणं देणार नाही, कॉन्ट्रॅक्टरदारांचे पैसे देणार नाही। आणि म्हणून माझं आज याही अगोदर माझी भूमिका होतीच, परंतु आज माझा पहिला इशारा त्या कंपनीला आहे की जे कोणी असेल ते, त्यांच्या मागे जो कोणी असेल ते, त्यांना माझा इशारा आहे की त्या भारती शिपयार्डच्या त्या यार्डामधून जोपर्यंत कामगारांचे सगळे पैसे, कॉन्ट्रॅक्टरांचे सगळे पैसे जोपर्यंत तुम्ही देणार नाही तोपर्यंत त्या कंपनीमधला एकही किलोचा लोखंड तिथून आम्ही उचलू देणार नाही। ही आमची भूमिका स्पष्ट आहे, ही माझी आमदार म्हणून भूमिका आहे, ही माझी शिवसेना म्हणून भूमिका आहे। आणि कामगारांच्या पाठीशी आणि कॉन्ट्रॅक्टरदारांच्या पाठीशी आम्ही पक्ष म्हणून आणि मी आमदार म्हणून खंबीरपणे उभा आहे, त्याने अजिबात खचून द्यायचं कारण नाही। एक मला माहिती अशी समजते की ही कंपनी जी आहे ती काही तिथल्या पुढाऱ्यांना हाताशी घेऊन काही ठराविक कामगारांसोबत काही बैठका झाल्या आणि जे काही रक्कम बाकी आहे त्यापैकी तुम्हाला आम्ही तुमचे 10% पैसे आम्ही तुम्हाला देऊन टाकतो, आम्ही देतो आणि सेटलमेंट करायचा प्रयत्न करतो। जिथे 176 कोटीचा प्रस्ताव होतो तिथे 17 कोटी देणं मला वाटतं काही कठीण नाही। मग त्या 17 कोटीचे फक्त 10 कोटी द्यायचे, म्हणजे 1,70,00,000 द्यायचे आणि कुठेतरी कामगारांवरती हा अन्याय करायचा, कॉन्ट्रॅक्टरदारांवरती अन्याय करायचा। ठीक आहे, जी काही बिलं बाकी असेल त्याची तुम्ही खात्री करून घ्या, जे पगार बाकी असेल त्यांची तुम्ही खात्री करून घ्या, तर रकमेची खात्री करून घ्या, आमचं काहीच पडणं नाही। जे आहे ते ऑन रेकॉर्ड आहे।
परंतु अशा पद्धतीने काही पुढारी फक्त स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी जर का कामगारांचा उपयोग करून घेत असतील तर ते सहन केलं देखील जाणार नाही. त्याला देखील माझा विरोध असेल. आणि उद्या 2:30 वाजता उसगाव येथे मी स्वतः माझ्या उपस्थितीमध्ये सगळ्या कामगारांची आणि कॉन्ट्रॅक्टरदारांची मी बैठक बोलावलेली आहे. माझी त्यांना संपूर्णपणे भक्कमपणे साथ असेल. म्हणण्याचं तात्पर्य एवढंच की जी काही नवीन कंपनी असेल हे 10%, 20% वगैरे ही सेटलमेंट अजिबात केली जाणार नाही. आमच्या कामगारांना जेवढं देणं आहे ते सगळं देणं दिलं पाहिजे, कारण गेल्या 10 ते 12 वर्षा 15 वर्षापासून ही सगळी रक्कम त्यांचे देणं आहे. आज कंपनी बंद झालेलीच आहे. कंपनी बंद झाल्यामुळे हजारो लोकांचे तिथे पोटावरती पाय आलेलाच आहे. परंतु जे काही देणं आहे त्याच्याने जी काही त्यांच्या कुटुंबाला काही जे काही चालना मिळेल किंवा त्यांचं जे काही नुकसान झालं ते भरून निघेल, त्यासाठीचे आमचे हे प्रयत्न असतील. आणि म्हणून माझा त्या कंपनीला पहिला इशारा आहे. दुसरा हा इशारा दिला जाणार नाही. दुसरा डायरेक्ट हे आमची ॲक्शन शिवसेना पद्धतीने ॲक्शन घेतली जाईल, त्याची त्यांनी खबरदारी घ्यावी. यासाठी आजची ही पत्रकार परिषद आहे. आपण देखील पत्रकार बांधून आम्हाला ती साथ द्यावी. आणि एवढंच सांगेन की कामगारांच्या बाबतीमध्ये आज आमचं सरकार आहे. आज सन्माननीय शिंदेसाहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, यांच्याकडे देखील हा मी विषय लवकरच मांडणार आहे. आणि कामगार मंत्र्यांच्या मार्फत देखील ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा आम्ही त्यांना विनंती करणार आहे. आणि जे काही कामगारांची जी हेळसांडणं होते ती होणार नाही याची आम्ही खात्री करायचा प्रयत्न करणार आहोत. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांनी चिपळूण तालुक्यातील पिंपळी येथील वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड या डेअरी प्रकल्पाला सदिच्छा भेट दिली. संपूर्ण प्रकल्प पाहिल्यानंतर खासदार राऊत यांनी या प्रकल्पाचा गौरव करत प्रकल्पाचे संचालक प्रशांत यादव, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा वशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक सौ स्वप्ना यादव यांच्यासह सर्व संचालक, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिन कदम, विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळा कदम, तालुका प्रमुख विनोद झगडे, संघटक राजू देवळेकर, समन्वयक मंगेश शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजयराव देसाई, पंचायत समितीचे माजी सदस्य राकेश शिंदे, सामाजिक कार्यकर्ते संतोष उतेकर, प्रशांत मुळे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा खेड आयोजित प्राथमिक शिक्षकांचे गुणवंत पाल्य आणि शिक्षक सन्मान सोहळा रविवार दिनांक 13 ऑगस्ट 2023 रोजी श्री गणेश मंगल कार्यालय काळकाई मंदिरा शेजारी भरणे येथे तालुकाध्यक्ष शरद भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या गुणगौरव सोहळ्याचे औचित्य साधून शिक्षक समिती शाखा खेड, लायन्स क्लब खेड आणि रॉयल हॉस्पिटल भरणे यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत मेगा हेल्थ चेकअप मेडिकल कॅम्प याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कॅम्पमध्ये 104 शिक्षक पालकांनी फ्री चेकअपचा लाभ घेतला. या सोहळ्यात जिल्हा परिषद शाळांमधून गुणवत्ता यादीत आलेल्या 5वी शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यार्थी आणि नवोदय विद्यालय निवड झालेले, नासा, इस्रोसाठी निवड झालेले विद्यार्थी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे प्राथमिक शिक्षकांचे MTS, BDS, ITS, होमी बाबासारख्या बाह्य परीक्षा स्पर्धा, 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षा, इयत्ता 10वी 12वी उत्तीर्ण, JEE, NEET, CET या उच्च शिक्षण प्रवेश परीक्षा उत्तीर्ण व इंजिनियर, डॉक्टर व अन्य तत्सम डिग्री डिप्लोमा कोर्स पूर्ण केलेल्या, क्रीडा क्षेत्रात विशेष नैपुण्य मिळवलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या पाल्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच सेवानिवृत्त विविध संस्थांचे गुणवंत आदर्श पुरस्कार मिळालेले शिक्षक, विशेष कामगिरी केलेले शिक्षक असे मिळून 118 विद्यार्थी आणि 64 शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. खेड तालुक्यात प्रथमच गुणवंत अधिकारी म्हणून महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल विस्तार अधिकारी संतोष भोसले यांचा विशेष सन्मान करण्यात आला. जिल्हा परिषद आदर्श शाळा, आदर्श शिक्षक यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दीपक कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन शैलेश पराडकर यांनी केलं. खेड न्यायालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जिल्हा न्यायाधीश 1 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉक्टर सुधीर देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. या दिवसाचं औचित्य साधून जागतिक युवा दिन देखील साजरा करण्यात आला. या प्रसंगी बोलताना अध्यक्षीय भाषणात बोलताना तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष डॉक्टर सुधीर देशपांडे यांनी असे प्रतिपादन केले की युवा वकिलांनी नचिकेतासारखी जिज्ञासा वृत्ती जोपासावी आणि विधी क्षेत्रातील विविध संकल्पनांचा अत्यंत खोलात जाऊन अभ्यास करावा. तसेच सखोल वाचन, आध्यात्मिकता आणि वैयक्तिक विकास याचा
कसा परस्पर संबंध आहे हे देखील त्यांनी विशद करून सांगितलं. न्यायाधीश चांदगुडे यांनी सस्टेनेबल डेव्हलपमेंट या विषयावर भाष्य करून जागतिक युवा दिनाच्या निमित्ताने युवकांनी तेजस्वी, तत्पर आणि तपस्वी होऊन विकासाला हातभार लावावा असे विचार व्यक्त केले. वकिलांच्या वतीने बोलताना वरिष्ठ वकील कोठारी यांनी स्वामी विवेकानंदांचं उदाहरण देऊन युवकांसाठी स्वामी विवेकानंद हे अत्यंत आदर्श कसे आहेत हे समर्पकपणे उलगडून दाखवले. या प्रसंगी न्यायाधीश PS चांदगुडे, NS निसळ, SM चव्हाण, मनीषा पाटील तसेच वकील चिकणे, महाडिक, भोसले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. खेड शहरातील ग्रामदेवता श्रीदेवी खेडजाई आणि श्रीदेवी रेडजाई मातेला आमदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. देवस्थानचे पुजारी विराज मोकाशी आणि स्वप्नील सैतवडेकर यांच्या पुढाकाराने या अभिषेकाचं आयोजन करण्यात आलं होतं. यानंतर आमदार योगेशदादांनी काळकाई देवी आणि पाथरजाई देवीचं दर्शन घेतलं. यावेळी तालुका प्रमुख सचिन धाडवे, अण्णा कदम, महेंद्र भोसले, कुंदन सातपुते, सतीश चिकणे, मिनार चिखले, महिला आघाडीच्या माधवी बुटाला, नूतन सावंत, रसिका खेडेकर, संजना कुडाळकर, मीनाक्षी मोकाशी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिनांक 15 ऑगस्ट रोजी इयत्ता 10वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ माननीय निलेश शेठ बामणे व त्यांचे सहकारी यांच्यामार्फत पार पडला. त्यावेळी वेरळमधील मिलिटरी रिटायर्ड ऑफिसर, वेरळगावच्या सरपंच सौ घाडगे मॅडम, उपसरपंच सुनील जड्याळ तसेच वेरळचे केबल ऑपरेटर उदय देवळेकर आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मिलिटरी ऑफिसर यांनी उत्तीर्ण मुलांना मार्गदर्शन केलं. आमंत्रण केलं की तुम्ही जरा तुमचा ड्रेसमध्ये लेबर मेडल वगैरे लावून या. तर आम्हाला वाटलं सेविंग आता 15 ऑगस्ट ठिकाणी म्हणजे कदम साहेबांनी सांगितलं आपण ड्रेसवर जाऊया. ड्रेस म्हणजे आता ड्रेस नाही पण ह्या मेडलचा काय, मेडल कशाबद्दल असतं काय ते थोडीशी माहिती सांगतो मी. हे जे मेडल आम्हाला छातीवर लागतात ते हे साहेब आमचे भोसले साहेब हा जर ड्रेस घातला तर ते बाहेरच्या देशात 2 दिवसात बाहेरच्या सर्व्हिस करून आली. काही लढायच्या वेळेला कशाला तर त्याला तर ड्रेस टिकवून मिळालेलं आहे. आम्ही आमच्या सिव्हिल ड्रेसच घातलेला आहे हा मेडल. हे मेडल कसे बॉर्डरवर म्हणजे पीसमध्ये पुण्यात वगैरे सर्व्हिस करून द्यायला नंतर कधी बॉर्डरवर पुढे जम्मू काश्मीर बर्फाच्या प्रदेशात असे असतील आणि कुठे लढायच्या वेळेची तुम्ही सैनिकांनी विशेष कामगिरी केली असेल त्या जणात असे ते मेडल असतात आणि ते वेगवेगळे असतात. प्रत्येकाच्या नावाने ते रेकॉर्डमध्ये येतात आमच्या. थोडी किशी माहिती सांगितली. दुसरी गोष्ट अशी आपण सगळे शेतकऱ्यांनी मुलं आहे तर आता 10वी 12वीच्या मुलांच्या पुढच्या कॅरियरसाठी ते प्रयत्न करतात की आता नोकरी मिलिटरी तर मिलिटरीमध्ये जाण्याची काय पालक मुलांना पाठवीत नाही. काय लढाई असते अमोघा इथं मग रस्त्यावर लोक मरतात, ऍक्सिडेंटनी मरत आहेत आणि मग लढ्यात काय होते किंवा देशात सैनिकांना सांगतो तुम्हाला आम्हाला तुम्ही इथलं कोणी कुठला देशाच्या कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सगळा प्रदेश पगार फुकट मिळतो. जेवणाची काही कुणाला लढाई असली तरी वेळेवर जेवण असते, ती काही काळजी नसते. फक्त आपलं धैर्य पाहिजे, आपण प्रयत्न केले पाहिजे. आता भरती होत नाही, भरती होण्याचे बरेचसे आता तशा लढाई पण नाहीत आणि आता थोडी कम्प्युटर आहे सगळं काम झालंय त्याच्यामुळं माणसाची कमतरता झाली त्याच्यामुळे भरती होत नाही. ज्याला भरती व्हायचं असेल तर थोडीशी मी तुम्हाला ट्रिक सांगतो. मी 2 वर्ष असिस्टंट एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून दिवापूरला मुलांना भरती करण्यासाठी होतो. तर काय असतंय एकदा भरती डिक्लेअर झाली किंवा अमुक तारखेला भरती आहे तर त्यावेळेला काय 100 माणसं घ्यायची असतील तर हजारो माणसं येतात. तर तिथं काय करतो आम्ही की पहिली रनिंग घेतो मुलांची. 2 किलोमीटरची रनिंग असते, 2-2.5 किलोमीटर. तर त्या रनिंगमध्ये बहुतेक पास असतात पण आम्ही काय करतो आता समजा 100 घ्यायचे ते 200-300 मुलांना पुढचे आलेली मुलं तेवढीच घेतो. पण बाकीच्या वेळेला हाईट वेळ हे घ्यायला कोण घेत बसणार आहे आणि थोडा वेळ पण नसतो. त्याच्यामुळे मला पण जर भरती व्हायचं असेल तर उद्यापासून तुम्ही सकाळी धावायची प्रॅक्टिस करा. 2-2 किलोमीटर धावायची प्रॅक्टिस करा. तुम्हाला एकदा स्टेप जमली, तुम्ही एकदा धावायला सुरुवात केली की नंतर तुम्हाला दम लागणार नाही. तर तुम्ही पहिल्या भरतीच्या वेळेचं पहिलं आहे हेच आहे की रनिंगमध्ये आलं पाहिजे. मग तुमच्या पुढच्या मेडिकल होतील, बाकी तुम्हाला छातीचे हे सगळं नंतर बघतील
आणि परीक्षेचे वगैरे खास नसतात. दुसरी गोष्ट आणखी मी सांगतो, मला निलेशजीने हा एवढा मोठा उपक्रम राबवला, त्यांचा मी आभार मानतो. तर निलेशजींचे वडील आणि मी खोपीला 8वी पासून मी एका वर्गातून शिकलो. म्हणजे मला मी 7वी पास झाल्यावर 4 वर्ष घरी पुढे सांभाळली, म्हणजे शेतीला वाढायला मदत करत होतो. आणि आम्हाला हायस्कूल जवळ नव्हतं कुठं, मग खोपीला हायस्कूल झाली. तिथं स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या निमित्ताने कोकण क्लब तर्फे रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने कोकण विकासाचा 15 कलमी जाहीरनामा जाहीर केला. संपूर्ण कोकणातून आलेल्या 100 कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कोकणातील प्रमुख मागण्यांचा पाठपुरावा केंद्र आणि राज्य सरकारकडे करण्याचा संकल्प केला. मागील 75 वर्षात जे झाले ते झाले, पण पुढील 10 वर्षात संपूर्ण कोकणात शाश्वत विकासाची क्रांती करण्यासाठी आणि आर्थिक समृद्ध कोकण निर्मितीसाठी केवळ सरकारकडून अपेक्षा व्यक्त करण्यापेक्षा आपण सर्वजण म्हणून कोकणात काय करूया याचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या ऐतिहासिक कार्यक्रमात अतिशय उत्साहाने संपूर्ण दिवसभर संजय यादवराव यांच्यासह कोकणातील उद्योजक, शेतकरी, पर्यटन व्यावसायिक सहभागी झाले होते. जो सगळ्यात तेजस्वी इतिहास 800 वर्षापूर्वी काय झालं माहीत नाही, पण 800 वर्षामध्ये या देशाला पहिल्यांदा स्वतंत्र केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि 800 वर्षाचं यवनांचं तुर्कस्तानी, अफगाणिस्तानी, मंगोल या सगळ्यांपासून भारत मातेला मुक्त करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यानंतर संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणी आणि मग संताजी, धनाजी, बाजीराव पेशवे, होळकर, शिंदे, गायकवाड, रघुजी भोसले या सर्वांनी आणि या संपूर्ण भारतातली सगळी मंदिरं बांधली गेली, ती मराठा साम्राज्यामध्ये बांधली गेली. आणि आजही आपल्या मराठा राजांना खासदार म्हणून निवडून दिलं जातं. आपण औरंगजेबाची आठवण काढत नाही, पण होळकरांची आठवण काढतात, महाजी शिंदेंची आठवण काढतात. कारण महाराजांचं राज्य हे लोककल्याणकारी होतं. आणि म्हणूनच महाराजांना आज आपण संकल्प करतोय, कोकणातली शेतकरी, कोकणातले मच्छीमार, कोकणातले पर्यटन, की कोकणावर जो वर्षानुवर्षे अन्याय होतोय तो महाराज आपल्या आशीर्वादाने दूर होऊ देत आणि पुढच्या 10 वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेला लोककल्याणकारी राज्य, शाश्वत विकास, मग ते पर्यटनातून असेल, शेतीतून असेल, हापूस आंब्यातून असेल. आणि कोकणामध्ये आज जे कोकण रिकामं होतं आहे, पुन्हा कोकणातली गावं समृद्ध होतील, पुन्हा कोकणामध्ये आपल्या शाळा भरतील, कोकणामध्ये गावागावांमध्ये तरुण राहतील आणि जगभरातले लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी जसे रायगडावर येतील, जसे राजगडावर येतील, तसेच ते कोकणामध्ये परशुरामाचा आशीर्वाद घेण्यासाठी सुद्धा येतील, हरिहरेश्वराचा आशीर्वाद घेण्यासाठी येतील, मढच्या गणपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी येईल.